Students, today I am going to explain theorem BPT, Basic Proportionality Theorem. Shortcut BPT. मराठीत याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं म्हणतात. This one is very important theorem. Using this theorem, we have to solve 1.2. Okay, at first, learn this theorem very carefully. What is the theorem say? If a line parallel to a side of a triangle, listen carefully. Suppose this one is triangle. This one is triangle ABC, and a line is parallel to side of a triangle. Suppose this one is the line, L is parallel to BC, and it intersects two remaining sides in two distinct points. You can see here this line L, intersect which one? Side AB and side AC in points P and Q. Then this line divides this remaining two sides in proportion. In proportion means AP upon PB is equal to AQ upon QC. बघा क्वेश्चन काय सांगतोय, थिअरम आपल्याला काय सांगतो बघा. त्रिकोणाच्या, हा ट्रायंगल त्रिकोण आहे, एका बाजूला समांतर असणारी रेषा, बघा याला ही लाईन समांतर आहे, ही रेषा इतर दोन बाजूंना, आता पुढल्या बाजू कोणते AB आणि AC, या इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल. बघा ही रेषा L जी आहे AB ला P बिंदूत छेदते आणि AC ला Q बिंदूत छेदते. जर असं असेल तर ही रेषा या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजे AP अपॉन PB, AP अपॉन म्हणजे छेद, AP अपॉन PB यांचा जेवढा रेशो असणार, गुणोत्तर असणार, तेवढंच असणार AQ अपॉन QC. असं थिअरम. इन थिअरम you have to write given to prove, sometimes it is construction and then proof. मराठीत आपण याला म्हणतो पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता. I have written here on the blackboard. You can see here. This one is given. Given means the information which is given in the theorem. Theorem म्हणजे त्या प्रमेयामध्ये जी दिलेली माहिती आहे त्याला आपण गिवन म्हणतो. बघा गिवन काय केलं बघा. इन ट्रायंगल ABC, ही डायग्राम आहे बघा. इन ट्रायंगल ABC, लाइन L is parallel to side BC. तुम्हाला दिसत असेल ही लाइन L आहे, ही लाइन BC ला पॅरलल आहे. बघा लाइन L BC ला पॅरलल आहे. ओके, अजून एक गोष्ट बघा, अँड लाइन L पुन्हा पुन्हा इंटरसेक्ट करते बघा AB ला आणि AC ला. कोणकोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते? P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट म्हणजे छेदत आहे. तिथे अंतर रिस्पेक्टिव्हली क्रमाने, म्हणून सेंटेन्स असेल बघा. इन ट्रायंगल ABC, लाइन L is parallel to side BC and line L intersect side AB and side AC in points P and Q respectively.
बघा कळतंय का? पुन्हा एकदा मी मराठीमध्ये सांगतो बघा. त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC किंवा रेषा BC. बघा L BC ला समांतर आहे. अजून एक गोष्ट बघा, ही जी रेषा L आहे ही कुणाकुणा छेदते म्हणजे इंटरसेक्ट करते बघा. साइड AB ला आणि AC ला कोणकोणत्या पॉइंट मध्ये P आणि Q बिंदू मध्ये छेदते. फक्त क्रमाने म्हणतात, अनुक्रमे म्हणतात. अशा प्रकारे गिवन. बघा पुन्हा एकदा गिवन. इन ट्रायंगल ABC line L is parallel to side BC and line L intersect म्हणजे छेदते, intersect side AB and side AC in points P and Q respectively. आणि मराठीमध्ये त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC असून ही रेषा L कुणाकुणा छेदते बघा. बाजू AB ला व बाजू AC ला अनुक्रमे P आणि Q बिंदूत छेदते. याला म्हणतात पक्ष म्हणजेच गिवन. दुसरा टॉपिक टू प्रूव्ह, ज्याला मराठीत आपण म्हणतो साध्य. आपल्याला जे प्रूव्ह करून प्रूफ जे आहे सिद्ध करून दाखवायचं आहे ते म्हणजे टू प्रूव्ह. मग काय सांगितलं होतं? द लाईन L डिव्हाइड्स रिमेनिंग साइड्स इन प्रपोर्शन. म्हणजे ही जी रेषा L आहे ही कुणाला AB ला आणि AC ला प्रमाणात विभागते. डिवाइड्स इन प्रपोर्शन म्हणजे याचा अर्थ असा आहे ना, AP अपॉन PB. बघा AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. दिस इज टू प्रूव्ह, ज्याला आपण मराठीत म्हणतो साध्य. बघा साध्य काय येते? AP अपॉन PB इज इक्वल टू म्हणजे बरोबर AQ अपॉन QC म्हणजे यांचा रेशो AP खाली याचा अपॉन PB आणि त्या साईडला इज इक्वल टू AQ अपॉन QC. हा रेशो सेम असं दाखवायचा. आणि कन्स्ट्रक्शन ज्याला रचना म्हणतो, काय ड्रॉ करायचं बघा. ड्रॉ सेगमेंट PC. बघा P आणि C आपण कनेक्ट केला, डॉट डॉटने कनेक्ट करा. ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट PQ. मराठीमध्ये आपण म्हणतो रचना. रेख PC व रेख BQ काढा. बघा थिअरम समजण्यासाठी डायग्राम व्यवस्थित बघा. त्या डायग्राम मध्ये गिव्हन इन्फॉर्मेशन जे आहे त्या डायग्राम वरून आपल्याला कळली पाहिजे. थिअरम मधून काय प्रूव्ह करायचंय त्याला आपण टू प्रूव्ह म्हटलं आणि मात्र कन्स्ट्रक्शन अशा प्रकारे केले. अशा प्रकारे गिव्हन, टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन. नाव वी कॅन सी द प्रूफ. आता सिद्धता कशा प्रकारे व्यवस्थित लक्ष दिला तर समजणार आहे बघा. ओके, पहिल्यांदा या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता मी हे दोन ट्रायंगल घेतो. हा एक ट्रायंगल घेऊ आणि हा एक ट्रायंगल घेऊ. वरच्या ट्रायंगलचं नाव बघा, ट्रायंगल APQ. वरच्या ट्रायंगलचं नाव APQ आणि खाली जो दुसरा ट्रायंगल आहे त्याचं नाव घेतलंय बघा PBQ. असे दोन ट्रायंगल आहे. मी मुद्दाम तुम्हाला मार्किंग करून दाखवतो बघा. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. ह्या दोन्ही ट्रायंगलला तुम्हाला लक्ष देत असेल ही साइड कॉमन आहे आणि त्यामुळे या दोघांची पण हाईट सेम असणार आहे. कोणते ट्रायंगल बघा, यू कॅन सी हियर द टू ट्रायंगल्स, ट्रायंगल APQ and triangle PBQ. These two triangles have equal heights. बघा इथे वाक्य दिलं बघा, त्रिकोण APQ व त्रिकोण PBQ यांची उंची समान आहे. इंग्लिश मध्ये बघा, ट्रायंगल APQ
and triangle PBQ have equal height. कोणकोणते ट्रायंगल बघा, ट्रायंगल APQ आणि दुसरा ट्रायंगल PBQ. हे दोन ट्रायंगल ज्याला मार्किंग केलेलं आहे, या दोन ट्रायंगलची हाईट सेम आहे. आणि आपण पहिल्यांदा शिकलेलो आहोत, जेव्हा हाईट सेम असते तेव्हा फक्त रेशो घेताना फक्त बेस घ्यायचा असतो. म्हणून बघा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBQ. बघा, ह्या दोन ट्रायंगलचा आपण एरिया घेतला, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBQ इज इक्वल टू, फक्त बेस घ्यायचे. मग याचा बेस आपण घ्यायचा आहे AP आणि याचा बेस घ्यायचा आहे PB, आणि म्हणून असं आहे ना, इज इक्वल टू AP अपॉन PB. आपण अशा प्रकारे त्याला सपोर्ट द्यायचा. एरियाज प्रपोर्शनेट टू बेस. मराठीमध्ये क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात आहे. बघा पुन्हा, हाईट इक्वल असल्यामुळे एरिया जो आहे तो कुणाच्या प्रपोर्शन मध्ये असणार आहे, बेसच्या प्रपोर्शन मध्ये असणार. पुन्हा एकदा ऐका, दोन ट्रायंगल आपण घेतलेले. पहिला वरचा ट्रायंगल बघा, ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBQ इज इक्वल टू AP अपॉन PB. बघा, पाया त्यांचा फक्त आपण म्हणजे बेस घेतलेला आहे, कारण त्यांची हाईट सेम सेम. आता पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन. डायग्राम अशा प्रकारे. आता आपण दुसरे दोन ट्रायंगल, हा एक ट्रायंगल घ्यायचा आणि हा एक ट्रायंगल घ्यायचा. त्या साइडचे ट्रायंगल घ्यायचे. बघा, हा एक ट्रायंगल, वरचा ट्रायंगल सेम राहणार आहे. यू कॅन सी दिस वन इज द ट्रायंगल APQ and this one is triangle PQC. These two triangles we have to take. बघा, आता हे दोन ट्रायंगल घ्यायचे. ट्रायंगल हा आपण पहिल्यांदा पण घेतला होता, आता मात्र हा ट्रायंगल घ्यायचा. म्हणून लिहिलं बघा ट्रायंगल. याही ट्रायंगलची हाईट सेम आहे. बघा, ट्रायंगल APQ and triangle PQC. ट्रायंगल APQ and triangle PQC have equal height. बघा, याला कसं म्हणतात, त्रिकोण APQ आणि हा त्रिकोण PQC, या दोघांची पण हाईट सेम असणार आहे. हाईट का सेम असणार, कारण या दोघांना पण ही साईड कॉमन आहे बघा, आणि त्यामुळे या दोघांची पण हाईट सेम असणार. आणि आपण मगाशीच पाहिलं, जर हाईट सेम असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो काढताना फक्त आपल्याला बेस घ्यावा लागतो. म्हणून बघा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ, एक ट्रायंगल वरचा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. बघा, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल इज इक्वल टू, फक्त कोणते बेस घेतो बघा, AQ अपॉन QC. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ, वर असणारा ट्रायंगल, खाली असणारा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू AQ अपॉन QC. याला वरती आहे तसा सपोर्ट द्यायचा. एरियाज प्रपोर्शनेट टू बेस, क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणात. आपण याला इझी होण्यासाठी इथे नंबर्स टाकलेले आहेत. ओके, नाउ यू कॅन सी द टू ट्रायंगल्स in these two lines. You can see here, this one is the triangle. You can see triangle PBQ. You can see here this one triangle. Which one? PBQ. And second one PQC. This one. You can see here in these two triangles, see PBQ and PQC. In these two triangles, the base is common. Which one? PQ. बघा, या दोघांचा पण बेस सेम आहे. कोणता ट्रायंगल बघा, PBQ याचा बेस आहे आणि PQC याचा पण बेस कोणता आहे, PQ. किती लिहिलं बघा,
segment PQ is common base of triangle PBQ and PQC. ह्या दोन्ही ट्रायंगलचा, हे दोन्ही जे खाली असणारे ट्रायंगल कोणकोणता बघा, ट्रायंगल पी बी क्यू आणि त्या साईडचा ट्रायंगल पी क्यू सी. ह्या दोन्ही ट्रायंगलचा बेस कॉमन आहे PQ. पुढचं सेंटेन्स बघा. आपल्याला मगाशी आपण पाहिलं की ह्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि आपल्याला माहिती आहे पॅरलल लाईनच्या मध्ये जे ट्रायंगल असतात, पॅरलल लाईनच्या मध्ये जे ट्रायंगल असतात त्यांची हाईट सेम असते. बघा हे दोन्ही लाईन, ही लाईन आणि ही लाईन, या दोन्ही लाईन पॅरलल आहेत, त्यामुळे दोघांची पण हाईट सेम येणार आहे. म्हणून सेगमेंट PQ is parallel to side BC. Hence, triangle PBQ and triangle PQC have equal height. ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट का सेम असणार आहे? कारण दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत आणि म्हणून त्यांची हाईट सेम. बघा थर्ड मध्ये आपण काय पाहिलं, दोघांचा पण बेस कॉमन आहे म्हणजे सेम आहे आणि हाईट पण सेम आहे. बेस पण सेम आहे, हाईट पण सेम आहे, त्यामुळे त्यांचं एरिया पण सेम आहे. Therefore, area of triangle ABQ is equal to area of triangle PQC. त्यामुळे या दोघांचा पण एरिया सेम येणार आहे. लक्षात येते तुमच्या एरिया का सेम आहे दोघांचा? आणि दोन ट्रायंगल कुठे आहेत बघा, दोन्ही ट्रायंगल इथे आहेत. एक आहे PBQ आणि दुसरा कुठला आहे PQC. हे दोन्ही ट्रायंगल या दोन लाईनच्या मध्ये आहेत. हे दोघांचा एरिया सेम. नाउ यू कॅन सी हियर फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट. यू कॅन सी हियर area of triangle APQ. Here also area of triangle APQ. The triangle APQ is common. You can see here and here. You can see area of triangle APQ is common. And also you can see here at denominator. Here is area of triangle PBQ and here is area of triangle PQC. But we have proved that the area of these two, you can see here, area of triangle PBQ is equal to area of triangle PQC. आपण काय प्रूव्ह केलं, ह्या दोघांचा पण एरिया कसा आहे, सेम आहे. हे आपण ऑलरेडी प्रूव्ह केलं. म्हणजे याचा अर्थ आहे का, याचा न्यूमरेटर सेम आहे, डिनोमिनेटर पण सेम आहे. म्हणजे अंश पण सारखा आहे आणि छेद पण सारखा आहे आणि त्यामुळे या दोघांची पण व्हॅल्यू सेम येणार. याला आणि याला एकमेकाच्या समोर लिहायचं इझी. कारण बघा एरिया ऑफ ट्रायंगल APQ, इथे पण एरिया ऑफ ट्रायंगल APQ, इथे एरिया ऑफ ट्रायंगल PBQ, इथे एरिया ऑफ ट्रायंगल PQC. पण आपण ऑलरेडी काय दाखवलं बघा, या दोघांचा पण एरिया इथे बघा, या दोघांचा पण एरिया कसा आहे, सेम आहे आणि त्यामुळे या दोघांची व्हॅल्यू सेम. आणि सपोर्ट दिला बघा फ्रॉम 1, 2 and 5. From 1, 2 and 5. And now you can see these two means the left sides are equal. या दोघांमध्ये तुम्हाला लक्षात येते का, जर लेफ्ट साइड सेम असेल तर आपोआपच राईट साइड पण सेम असते. त्यामुळे या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. AP upon PB is equal to AQ upon QC. बघा आपण हे दोन सेम दाखवलं बघा. या दोघांची म्हणजे लेफ्ट साइड जर सेम असेल तर आपोआपच राईट साइड पण सेम येते आणि म्हणून AP upon PB is equal to AQ upon QC. याला पण सपोर्ट फ्रॉम 1, 2 and 6. बघा तुमच्या लक्षात येतंय का, थिअरम समजण्यासाठी पहिल्यांदा डायग्राम व्यवस्थित समजून घ्या तरच कळणार आहे. मी पुन्हा एकदा पूर्ण थिअरम सांगतोय, लक्ष द्या. ओके, given in triangle ABC, concentrate on the diagram. In triangle ABC, line L is parallel to side BC and line L
intersects side AB and side AC in point P and Q respectively. मराठीमध्ये त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC असून रेषा L बाजू AB ला व बाजू AC ला अनुक्रमे P आणि Q बिंदू छेदते. टू प्रूव्ह म्हणजेच साध्य. काय प्रूव्ह करायचे बघा. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. कन्स्ट्रक्शन काय कनेक्ट करायचंय, कोणकोणता पार्ट कनेक्ट करायचा आहे. PC आणि BQ. म्हणून ड्रॉ सेगमेंट PC अँड BQ. रेख PC व रेख BQ काय. प्रूफ बघा. पहिल्यांदा आपण हा वरचा ट्रायंगल घ्यायचा आहे. ट्रायंगल APQ आणि सेकंड वन ट्रायंगल खाली असणारा ट्रायंगल घ्यायचा आहे. दुसरा ट्रायंगल हा घ्यायचा आहे. PBQ ह्या दोन ट्रायंगलची हाईट सेम आहे आणि हाईट सेम असल्यामुळे त्यांचा एरियाचा जो रेशो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBQ इज इक्वल टू, फक्त बेस घ्यायचे म्हणून काय घ्यायचंय, AP अपॉन PB. सेकंड बघा, हा कनेक्ट करतो पुन्हा एकदा. हा क्वेश्चन बघा. आता हा ट्रायंगल तसाच ठेवायचा, सेकंड वन हा घ्यायचा आहे. वरचा ट्रायंगलचं नाव APQ आणि खाली जो ट्रायंगल आहे त्याचं नाव आहे PQC. ह्या दोन ट्रायंगलची पण हाईट कशी आहे, सेम आहे. इथे बघा दिलाय, या दोघांची हाईट सेम आहे आणि त्यामुळे त्यांचा रेशो घेताना सुद्धा फक्त बेस घ्यायचंय. म्हणून अशा प्रकारे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता इथे बघा, इथे डिनोमिनेटर एरिया ऑफ ट्रायंगल PBQ आहे, इथे एरिया ऑफ ट्रायंगल PQC आहे. PBQ आणि PQC बघा, हे दोन ट्रायंगल आहेत. PBQ हा ट्रायंगल, ह्या ट्रायंगल बघा, हा बेस आहे. PQ हा बेस आहे आणि दुसरा PQC, याचा पण बेस कोणता आहे, PQ. म्हणजे दोघांचा बेस PQ समान आहे, कॉमन आहे. नंबर नेक्स्ट, ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम असणार आहे. का सेम आहे? These triangles are of equal height because they are between the two parallel lines. या दोन पॅरलल लाईनच्या मध्ये असल्यामुळे त्या दोघांची पण हाईट कशी असणार आहे, सेम. म्हणजे बघा, इथं आपण सांगितलं बेस कॉमन आहे, इथे सांगितलं हाईट सेम आहे. मग आता बेस पण सेम आहे, हाईट पण सेम आहे, त्यामुळे त्यांचा एरिया पण सेम येणार. मग एरिया सेम दाखव. मग आता बघा, हा पार्ट APQ, इथे पण APQच आहे आणि PBQ आणि PQC या दोघांचा एरिया आपण ऑलरेडी कसा दाखवला, सेम. त्यामुळे या दोघांची व्हॅल्यू सेम दाखवायची. आणि जर हे लेफ्ट साइड जर सेम असेल तर मग आपोआप राईट साइड सुद्धा सेम असणार. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. If you practice very well, then you can write this one, because in the exam they will only give the statement, the theorem, diagram given to prove construction and proof. You have to write yourself. That's why practice it very well. Write it in the notebook minimum 2 times and practice daily. Then you can understand it very well. Okay?